आणि ते एक नाही तर 3 सरकारी नोकऱ्या सोडल्या आणि वरच्या पोस्टच्या. पण मला क्रिकेटचा स्पर्धा तू म्हणतोस याची कारण सांगतो. म्हणजे गावस्कर शाळेत असल्यापासून बघतोय मी. त्या मॅचला पण स्कूल बॉय मॅचचं धावतं वर्णन समालोचन रेडिओवर होतं, टीव्हीचा नव्हता. हे सगळं ब्रेबॉनचं चाललंय. पहिला माझा डेब्यू म्हणजे ब्रेबॉनवरच आणि ते लंडन स्कूल बॉयज वर्सेस इंडियन स्कूल बॉयज. त्या रेगेंचा तो कॅच मी आयुष्यात विसरणार नाही. म्हणजे रेगे भेटले तेव्हाही त्यांना सांगितलं मी, रेगे आतून हो म्हणता गावस्कर आठवत नाही पण तुम्ही आठवत आहे असं कसं म्हणतोस तू, असं पहिला माणूस. नंतर 65 साली भारतात न्यूझीलंडचा संघ आला, म्हणजे जॉन रीडचा. जॉन रीड, सटलिक वगैरे सगळे. आणि कधी नव्हे तो भारताला 88 मध्ये खोलला तारखाने. आम्ही खोलून टाकला 88 मध्ये. त्यात हायस्ट स्कोरर चंदू बोर्डे 25. आतापर्यंत जिंकलेलं नाही हे तुम्ही सांगून उगाच बाकीच्यांना ट्रोल करताय. ट्रोल नाही, ते किती प्रयत्न करताय. माझी दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हण ती लास्ट मॅच मुंबईला आउट राईट महाराष्ट्राने वानखेड्यावर मारला. म्हणजे ते त्यांना रणजीपेक्षा मोठं ते सुख आहे. म्हणजे त्यांच्याकडे तोच रणजी करंडक असं म्हणायला हरकत नाही. पण मुंबईने काय त्यांचे सफल होऊ दिले नाही. आजता काय तरी महाराष्ट्र जिंकलं नाही. बघतात आशा राहून बसल्या बाबा कधी येतोय रणजी ट्रॉफी. पण ती काय नाही, अविस्मरणीय पराभव. महाराष्ट्रात देदीप्यमान विजय आणि मुंबईचा अविस्मरणीय पराभव. त्या काही मोबाईल नाही. सचिनचा डेब्यू मराठीतला एकही पत्र खोटं नाही सांगत, खरं सांगतोय. मठाचा प्रतिनिधी नाही, लोकसत्तेचा प्रतिनिधी नाही, मराठीचा मी एकमेव. एवढी सेंचुरी मारली. आई वडील काय आलं नव्हते पण कोणाचे सरांचे मला करतात. तुम्ही असं करा, रणजीशी बोला. सचिनच्या आई आली, सचिनची आई आली ना. अरे मुलाखत परमेश्वरा झालं काम पान ऐकला म्हटलं बायला नको मी सरकारी क्रीडामध्ये घेऊन दे. अरे मस्त मजा करते. नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत एक विशेष पाहुणे. म्हणजे मला आता म्हातारं झाल्यासारखं वाटतंय पण मी त्यांना गेली 19-20 वर्ष ओळखतोय आणि ते क्रिकेटला गेली 70 वर्ष ओळखताय. तर आम्ही ज्याला प्रेमाने क्रीडा महर्षी म्हणतो, मुंबईचे ज्येष्ठ श्रेष्ठ शरद कद्रेकर सर आज आपल्या बरोबर आलेले आहेत कट्ट्यावरती गप्पा मारायला. खूप वेळ एपिसोडची आम्ही वाट बघत होतो, ते आम्हाला कधी वेळ देत आहेत. अखेर आज आम्ही त्यांना स्टुडिओमध्ये आणून बसवलेलं आहे आणि ते आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. कद्रेकर सर तुमचं स्वागत आहे. अरे आदित्य, मी या क्षणाची वाट बघतो, कधी बोलवतात आणि कधी योग जुळत आहे. तो शेवटी आला म्हणजे. आणि आज विशिष्ट गोष्ट म्हणजे एक गोष्ट मला नमूद केली पाहिजे. आज माझ्या आईचं शताब्दी वर्ष चालू होत आहे. तर हा योगायोग म्हणजे खरोखरच महान आहे. म्हणजे टाळी कट्ट्याला धन्यवाद. नाही आम्ही वाट बघत होतो तुम्ही येऊन कधी आमच्याशी मस्त गप्पा मारणार आहात. सरांची बॅकग्राऊंड सांगतो म्हणजे आपण ते त्यांच्याकडून पण ऐकूच या. पण अनेक वर्ष महाराष्ट्र टाइम्समध्ये क्रीडा पत्रकारिता करत होते. त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतरही क्रिकेटचा किडा त्यांना स्वस्त बसून देत नाहीये. जगभर फिरतायत मॅचेस कव्हर करण्यात. ज्या त्यांनी पत्रकार असताना कव्हर केल्या नाही त्याच्यापेक्षा 10पट मॅचेस रिटायरमेंट नंतर कव्हर केलेल्या आहेत. आणि आता महानगरसाठी लिहितायत, मुक्त पत्रकार आहेत. पण सर आम्हाला अगदी आधीपासून सांगा, क्रिकेटचा किडा लागला कसा? आणि हे पण आम्हाला सांगा की सरकारी नोकरीसाठी ज्याच्यासाठी लोक 10-10 वर्ष मेहनत करतात, हे करतात, ती सोडून क्रीडा पत्रकारितेकडे कसे आले? आणि ते एक नाही तर 3 सरकारी नोकऱ्या सोडल्या आणि वरच्या पोस्टच्या. पण मला क्रिकेटचा स्पर्धा तू म्हणतोस याची कारण सांगतो. आम्ही ज्यापूर्वी राहायचो मामांकडे, चाळीमध्ये होती ती. त्या चाळीमध्ये एक शेजारी ग्रस्त होते. ते मिलमध्ये कार्पेंटर होते. पण त्यांना क्रिकेटचा किडा एवढा त्यांच्याकडून मला आला. त्यांना एकच मुलगा, त्या काळी BSc झाला. आणि ते मला रात्री झोपायला त्यांच्याकडे येऊन जायचे. 17:45 11 सव्वा 11 भारतीय प्रमाणानुसार रात्री 11:15 ते 11:30 BBC स्पोर्ट्स ऑनवर आहे. तर मला इंग्लिश काही गंध नव्हतं कारण मी मराठी माध्यमातून शिकलेलं आहे. तर वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून ते एकल्याशिवाय झोपायचं नाही अशी सवय लागली. ती सवय मोडली मठामध्ये आल्यानंतर, कारण मठामध्ये रेंज यायची नाही. ते इतकी सलग वर्ष मठामध्ये 36व्या वर्ष आलं. जवळ 30 वर्ष BBC स्पोर्ट्स ऑनवर ऐकत होतो आणि ती सुरुवात झाली. नंतर दुसरे माझे मामा, ते सगळे म्हणजे पेडणेकर मामा असेल, नाईक मामा असतील, मांजरेकर मामा असतील, आम्ही भंडारी. आणि आमच्या
कम्युनिटीची भंडारी शेठ त्यात कोण खायचं? आचरेकर सर, रमाकांत आचरेकर सर, रामनाथ पारकर हे त्यांच्या कामात मेमोरम काय, पद्माकर शिवलकर, कधी काळी चुकून विजय मांदेकरांनी खेळले असेल, पण मी मांदेकरांना भंडारी शेठमध्ये खेळताना नाही पाहिलं किंवा टेस्ट मॅच खेळताना नाही पाहिलं. तर हे असे सगळे दिग्गज हे सगळे बघून आणि मामा घेऊन जायचा आणि मॅच आहे शिवाजी पार्क जिमखाना व्हायच्या. तर आदल्या दिवशी आम्ही बघायचो वाडेकर मांजरेकर तिकडे चहा पित आहेत, दुसऱ्या दिवशी आमची मॅच असायची. बरं ड्रेसिंग रूमची तेव्हा कौलारू जिमखाना होता. तर टी टाईमला मामा काय कसलं बघतोय, खा बिस्किट तुझ्या आवडीची आहेत, खाली बिस्किट मिळायची. गावस्कर वाडेकर यांना पण तोच मेन्यू टी टाईमचा ठरलेला, चहा आणि खाली बिस्किट. तर अशी सुरुवात झाली. पण पहिली मॅच कोणती बघितली? पहिली मॅच म्हणजे मामाच घेऊन गेला. तेव्हा लंडन स्कूल बॉईज त्याला तर भारताच्या दौऱ्यावर होता आणि इंडियन स्कूल बॉईज म्हणजे गावस्कर शाळेत असल्यापासून बघतोय मी. बरोबर. त्या मॅचच्या आठवणी आम्हाला आपल्याला कट्ट्यावरती हेमंत केंकरेंनी पण सांगितलं. त्या मॅचची आठवण माझी सांगतो. ती 4 दिवसाची मॅच होती. सोलकर कॅप्टन होता आणि त्या संघात कोण होते? गावस्कर, रमेश नागदेव, नंतर मिलिंद रेगे, हे 3 मुंबईकर तर मला आठवत आहेत. बंधू अमरनाथ बंधू, सुरिंदर आणि मोहिंदर. तर त्या मॅचचं असं वैशिष्ट्य की 3 दिवस मला बघायला नाही, कारण मामा सुट्टी रविवारी असायची बहुतेक ओपन. तर शेवटच्या दिवशी घेऊन गेला आणि आईने सांगितलं, कारण तेव्हाही गर्दी व्हायची, लक्षात घे. नॉर्थ स्टँडला बघायचो मॅच. आम्हाला पास मिळायचा, या मॅचसाठी पास नव्हता काय, ते 4-5 रुपये तिकडे ते काढून घेऊन गेला. आईने बजावला. नंतर गर्दी असणार, माझा मुलगा पडता का नाही तर लवकर निघ, कारण गर्दी भयंकर आहे. त्या मॅचला पण स्कूल बॉयज मॅचचं धावतं वर्णन समालोचन रेडिओवर होतं, टी व्हीचा नव्हताच, आणि फुल पॅक नॉर्थ स्टँड. तर त्या गंमत अशी ती मॅच पडले स्टेडियमला, ती ब्रेबॉन स्टेडियम. हे सगळं ब्रेबॉनचंच चाललंय. पहिला माझा डेब्यू म्हणजे ब्रेबॉनवरच, आणि ते लंडन स्कूल बॉईज वर्सेस इंडियन स्कूल बॉईज. गावस्कर, रमेश नागदेव, मिलिंद रेगे. आता रेगेंची आठवण, आता रेगे गेले बिचारे, त्यांनाही सांगितलं मी आठवणी. एक कॅच मला आठवतं, कधी आयुष्यात विसरणार नाही. म्हणजे आम्ही बसलो नॉर्थ स्टँडला आणि लॉंगॉनला रेगे फिल्डिंग करते. त्यांचे डोळे असे मोठे आणि रेगे सर्वात उठून का दिसायचे, ते सगळे उंच, बाकी सगळे किलो टॉम. बरोबर. म्हणजे अमरनाथ बंधू नंतर वाढले असेल. गावस्कर, नागदेवे, बुटकेस, कंठोत्रा बुटका हे सगळे, आणि रेगेने तो कॅच पकडला. तर रेगेंचा तो कॅच मी आयुष्यात विसरणार नाही. म्हणजे रेगे भेटले तेव्हाही त्यांना सांगितलं मी, रेगे आतून हो म्हणता गावस्कर आठवत नाही पण तुम्ही आठवत आहे, असं कसं म्हणतोस तू? असं पहिला माणूस म्हटलं. गावस्करची दुर्गाने मला बॅटिंग बघायला नाही मारे, पण मी बघितलं तुमचा कॅच. मग त्यांना कळलं हा मुलगा करत बोलतोय. मला त्यांनी एक चिमटा पण काढला, काय तेव्हा पत्रकार तर करत काय शकत नाही. म्हटलं हो तुम्ही आम्हाला सिनियर, तर मी शाळेत होतो म्हटलं, प्रायमरी स्कूलमध्ये होतो, पण ती मॅच बघितल्याची आठवतं. तर अशा आठवणी. आणि काय झालं, मामा म्हणाला आई मी इन्स्ट्रक्शन लवकर नाही. तेव्हा ट्रान्झिस्टर लोक घेऊन यायचे मोठा, त्याच्यावर धावचा मामा होता. आणि मामाला आता निघायला पाहिजे, नंतर हा सगळा क्राऊड येईल, पहिला बिल्डाच तर मला दम बसेल. पण आम्ही निघालो आणि तो ब्रेबॉन म्हणून बाहेर पडलो. चर्चगेट स्टेशन जवळच आहे तिकडून. तेही पण 8 विकेट गेल्या. म्हणजे मुंबई इंडियन स्कूल बॉय जिंकत होते, कारण सोलकर तेव्हा लेफ्ट पाम स्पिन टाकायचा आणि आपलातून तो बहुतेक कॅच मला बॉल आठवत नाही, पण माझं लक्ष सगळं केंद्रित झालं तर रेगेंच्या कॅच. म्हणजे एकनाथ हा नंतर मिळेल, पण एकनाथ हा चांगला स्पिनर लेफ्ट पाम सुरुवातीला आणि कॅप्टन होता. म्हणजे गावस्कर त्याच्या हाताखाली खेळत आहेत. आणि गावस्कर नंतर बरेच किस्से सांगितले आहेत, पण एकनाथ हा आमचा तेव्हा हिरो होता. गावस्कर होते त्याच्यानंतर झाले, पण तेव्हा मुंबईकरांना आमच्या एज ग्रुपमध्ये सोलकर कारण ऑलराऊंडर ना, फिल्डिंग चांगली, बॉलिंग चांगली, बॅटिंग तर चांगलीच. अशा सोलकरच्या आठवड्यात त्या स्कूलबॉयची आठवण ही पहिली. स्कूलबॉय स्कूल मॅच 1968 65. आणि योग बघ कसा, त्यावेळेला माझं नशीब म्हणजे छप्पर फार घेत तसं. नंतर 65 साली भारतात न्यूझीलंडचा संघ आला, म्हणजे जॉन रीडचा. जॉन रीड, साक्लिप वगैरे सगळे. आणि कधी नव्हे तो भारताला 88 मध्ये खोल्ला तालुकाने पहिला ब्रेबॉन त्यांचा 296. त्यात रमाकांत देसाई 6.90 त्यांचे करिअर बेस्ट स्पीकर. 200 मिळाला काय त्यांनी खोलून टाकला 88 मध्ये. त्यात हायस्ट स्कोरर चंदू बोर्डे 25. त्या टेलर आणि वाट राहून टाकली. फॉलोन आल्यानंतर चालू बॅटिंग. त्यात सरदेसाई जयसिंह ओपनिंग पॅर, आणि सरदेसाईने एक बाजू लावून धरली, ते शॉट पण नाही मिळाले. सरदेसाईंचे 200 आले. पाठीमागून येऊन चंदू बोर्डे 109 कडून आऊट झाले, फटाफट सेंचुरी. त्याच्यानंतर माझा आवडता हनुमंत सिंग आला, त्याने 75 काढले. पण संजय गाण आणि
डाव लांबवत गेला म्हणजे त्याची डबल, कारण त्या काळी सेंचुरी डबल सेंचुरी म्हणजे फार आता मंकडांची असेल आणि उमरेकरांची असेल नाही तोपर्यंत तो डाव आणि ते पण फॉलोन झाल्यानंतर म्हणजे पलटली नाही. पण त्याचा किस्सा असा आहे की लांबवत गेला आणि दुसऱ्या तुला माहित आहे करमरकर आमच्याकडे मटा जायचा म्हणजे शिकाऱ्याने शिकार हे हंटर बिकम द हंटेड, कारण का मॅच नंतर फिरली अशी 80ला 8 गेले न्यूझीलंडचे. म्हणजे आपण जर का अगोदर डिक्लेअर केला पतौडीने तर जिंकलो असं आपण आउटराईट मॅच. नंतर आपण सबसिक्वेंटली ती सिरीज जिंकलो 1-0. नंतर दिल्लीची मॅच जिंकली, त्यात पतौडीने सेंचुरी मारली. पण टीका झाली पतौडीवर की तुम्ही डाव सोडायला विलंब केला. हे झालं 65 मध्ये. आणि नंतर सर्वात म्हणजे करिअरचा हाय पॉईंट 66 साली दत्तूर खुद्द सोबर्स म्हणजे माझ्या मते ऑल टाइम ग्रेट कोणी येऊन दे, किती बॅडमन होऊन दे, तेंडुलकर गावस्कर, पण सोबर्ससारखा प्लेअर नाही. ऑल टाइम फेवरेट. माझ्याकडे पुस्तक आहे विजडन, मी इंग्लंडला गेलो बघितलं, डेव्हिड कार्डसने सोबर्सचा प्रोफाईल लिहिला आहे. दिवसातून 2दा तरी वाचतो मी झोपण्यापूर्वी. ते आठवणीने ते विजनचं कार्डस लिहिणार 2.5 सोबर्स मावायचा म्हणजे फार, कारण ती 66ची सिरीज मी ऐकली होती. तो सोबर्स बघायला मिळाला आणि त्यात वाडेकरचा डेब्यू. त्या मॅचला वाडेकरचा डेब्यू. वाडेकर पहिला मारला शॉट, तो हँड बुटका होता म्हणून त्याच्या दुकान गेला 4 गेले. दुसरा मला 4, तिसरा मला आउट. 8 आउट. आणि त्याचबरोबर लॉईड पण डेब्यू होता. तर लॉईडने झोपून काढलं म्हणजे चंद्रात एवढा. आणि त्या काळी कसं होतं पतौडी स्पिन साईड हे करायचा, बॉल घासायचा म्हणजे घासलेलं बघितलं होता म्हणजे बॉलची शाईन दखा केला अभिदर्वी नव्हता तेव्हा म्हणा, अभिदर्वी नव्हता, सासरला अभिदर्वी नव्हता. तर कोण जयसिम्हा टाकायचा मिडियम पेस घासायचा आणि चंद्राकडे बॉल. चंद्राने पहिल्या डावात 7, दुसऱ्या डावात 4. आणि त्याची एक आठवण सांगतो, टाइम्समध्ये आठवण झाली तेव्हा. एक तर वाडेकरची डेब्यू मॅच, तो स्टेट बँकेत कामाला होता आणि वाडेकरने बायनोचा कॅच पकडला एका हातात, म्हणजे डिसेप्टिव्ह फिल्डर वाडेकर. आणि स्टेट बँकेने जाहिरात केली, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आली होती जाहिरात, बँक ऑन स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे असं त्या जाहिरात स्वरूप होतं. आणि हाफ पेज म्हणजे वाडेकर पण झाला, त्याने डेब्यू केला, बँकेची जाहिरातही झाली आणि वाडेकरने भरभरून दिलं स्टेट बँकेला. तो किस्सा नंतर सांगतो. तर ही अशी मॅच दोघांनी एकमेकांना भरभरून दिला. तर ही अशी मॅच ती इंडिया हरली, कारण ते असं म्हटलं जातं काही कळत नव्हतं की सोबर्सला काहीतरी. आणि आपला पतौडी पण रविवारचा दिवस होता, शेवटची मॅच महालक्ष्मीला रेसकोर्सला जायचं होतं. पण जे मारले आहेत, पण मी जे बघितलं ना त्यात आणखीन एक किस्सा, त्या मॅचची सर्वात आणि म्हणजे कायम कोले का सोबर्स डेट त्याची आठवण सांगतो. सगळे फटाफट आऊट झाले. पतौडीने 50 मारले, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे साईड स्क्रीनवर मारला बॅटबॉलला आणि पुढच्या बॉलला आऊट. गिफ्ट होता मला. नंतर आले बापूजी आपले, बापूजी नंतर विचारलं मी, बापूजींना आऊट दिला. अंपायर होते आपले अहमद मामसा, फेमस, आणि त्यांची स्टाईल होती हळूहळू असा दिसून द्यायचे, हळूहळू बोटबॉलला घेण्याचे. तर आला नंतर कुंद्रन बापूजी आऊट झाल्यानंतर, आणि सोबर्सने कॅच पडला स्लिपमध्ये 9. कुंद्रन चालायला लागला आणि यांनी असं आऊट दिला. सोबर्स आला धावून स्लिपमध्ये आणि गेला मामसांकडे, आय डू कॉल हिम बॅक. आता शाळेतलं म्हणजे किती प्रामाणिक असा. सोबर्सचा ग्रेट होताच, पण त्याने असं उदाहरण लावून दिलं, त्याचा सगळ्या आयुष्यावर परिणाम झाला. कुठल्याही शाळेच्या किंवा कुठल्याही गल्लीतल्या मॅचला आऊट झाला, आपला कळलं बॅट्समॅनला की आपण आऊट झाला आहे, बाहेर पडायचं, कधीच हे केलं नाही. म्हणजे तो सोबत गेला तिकडे. आणि नंतर सांगतो, नंतर ओव्हर टिकून टाकला होता ग्रिफिथ, आणि आम्ही स्टँडला बसलो होतो. तिथे पूर्वी मॅचच्या असे बाउन्सरने झेंडे लावायचे आणि हॉल तिथे फिल्डिंग करत होता. कुंदनने असे 4 फोड एका बॉलला, आणि ग्रिफिथ एक फेकी बॉलर म्हणजे त्याच्या एवढी टीका झाली, त्यांचं डोकं पडलं होतं. 4 फोड, सगळा स्टेडियम असा जो हे झाला. आणि त्या आमच्या खालीचा इस्टँडला हॉलने तो झेंडा असा रागाने हे केला. त्याबरोबर लोकांनी ते सगळं सोडलं आणि त्या हॉलात हाय काय मला आठवत नाही, पण इतका त्या डोक्याला घेतला त्यांनी गपचूप, हॉलसारख्या माणसाने परत गपचूपला. पण अशी ब्रिलियंट इनिंग खेळला नक्की बसच. आता त्याच्या पुढची गोष्ट आणतो, अहमद मामसांची एक गोष्ट आहे, म्हणजे की अंपायर त्यांना बरंच बघितलं म्हणजे ते चांगले अंपायर, नामवंत अंपायर तर होतेच. कांगालीला ते जिथे जायचे आणि त्यांना ते मूळ जरी मुसलमान असले म्हणजे त्यांना उर्दू यायचं, फारसी चांगलं, मराठी चांगलं, हिंदी चांगलं, ते दरबार भरवायचे. ते मी अटेंड केले आहेत, कारण मी कांगालीत मॅचेस कव्हर करायचो. तर पारसी सायकलिस्ट आहे जिथे बापू आपले पॉली उमरीकर मॅरी कॉन्ट्रॅक्टर, तिकडे तो झोपडीवरचा अजूनही आहे दादा मैदान, तिकडे घ्यायचे. तर त्याला मी
जाऊन बसायचो. तर त्यामुळे म्हणजे ओळख म्हणजे ते मला ओळखत नसेल पण. आणि नंतर मी पत्रकारिता शिकलो आणि मॅच होती ते मध्ये जी जो ब्लॉक आहे चुना वानखेडच्या तिकडे बसा. तिकडे त्यांचा दरबार होता. करमरकर आणि संत कळत आहेत. मी आपला टाइमपास करतो तिकडे सामील झालो त्याच्यामुळे दरबारामध्ये. त्यांच्या गप्पा रंगात सगळं चालतं. इंग्लिश चालतं, मराठी चालतं, इंडिया. सर आपसे एक क्वेश्चन. क्या बेटा क्या पूछना है? सर आपने जो मैच किया था इंडिया के खिलाफ, इंडिया वेस्ट इंडीज कौन का, हाँ उसका क्या? तो हमारे एक मराठी पत्रकार है, उन्होंने तभी पेपर में आया था कि ये करमरची स्टाईल तुला माहिती आहे. 35,000 प्रेक्षक, पण करमरकर 35,000 तर करमरकर असले 70,000 प्रेक्षकांचे नजरा रोखल्या होत्या अहमद मामसांवर. तर मामसाने मला एक चिमटा काढला. अरे क्या लिखते, गलत लिखा यार, पतौड़ी का 2 हफ्ते, पतौड़ी क्या? अरे हसता होता की हे म्हणजे असे अहमद मामसा एकदम गमतीशीर. म्हणजे अशा या आठवणी आहेत म्हणजे ब्रेबॉनच्या. पण आता हे सगळे जे सांगतायत ते तारखा आठवणी सकट 1965-66 सांगतायत. म्हणजे आम्ही त्यांना सगळेजण क्रीडा महर्षी का म्हणतो हे तुम्ही आत्ताच्या एवढ्या रहस्य त्याचं रहस्य उलगट. अभ्यासात कधी हुशार म्हणजे अभ्यास केलाचा पण मनानं अभ्यास कधी केला नाही. आणि माझं कसं आहे कुठला कोणाचं निधन झालं किंवा कोणाचं हे असेल तर मी त्या मॅच आठवतो ती मॅचचा आपल्याला तारीख मिळू शकते ना. अरे अमुक त्या दिवशी मी याच्याकडे होतो एका मैत्रिणीकडे, त्या आपल्या रोहित शर्मा सांगितलं तुमको कैसे मालूम एक तारीख पाया था? अरे रोहित शर्मा, अरे क्या इधर भी क्रिकेट. आपले संत गेले, प्रसंग दुःखद आहे. रोहित शर्माने डबल सेंचुरी मारली, 264 रेकॉर्ड केला श्रीलंकेत. 13 नोव्हेंबर 2014 त्या दिवशी मारलेलं आहे. असं हे माझं टेक्निक, हा फॉर्म्युला माझा फंडा वेगळा आहे. त्यामुळे त्या तारखा लक्षात. म्हणजे क्रिकेट ते हे लहानपणावर लागले छंद आहे, त्याला काय हे नाही असं आहे ते सगळं. पण ते तुम्ही इंडिया स्कूल वर्सेस ब्रिटिश स्कूल त्याला गेला होता, त्याच्या लंडन स्कूल. त्याच्यानंतर तुम्ही मुंबईतल्या मॅचेस, कांगा मॅचेस हे नंतर झालं, ते सगळं नंतर. पण नंतर कॉलेज मधल्या कधी झाल्या? कॉलेज फार नंतर आणतो तुला. आता मग शिवाजी पार्क तेव्हा प्रियर्सची संबंध होता. मग मामा खेळायला जायचे ज्या भंडारी शेडमध्ये, तर तिकडे जायचं. मग काय मामा अरे का आज मांदेकर खेळलाय. आता आणखीन एक दुसरी गोष्ट आणतो, तिथं फार 20 महिने आहे. मी स्कॉलरशिप परीक्षेला बसलो, परीक्षेत पास होणार आहे मला खात्री होती. दिवसात 2 पेपर आहे. पहिला मराठीचा तो व्यवस्थित पार पडला. दुसरा काही म्हणजे आमचा शत्रू नंबर 1 मावशाची टीचर होती, हेडमास्टर, ती मला घेऊन आली डबा. आणि सांगतो बालमोहन शाळा आहे, अशी एक मध्ये गॅप आहे, तिथून फक्त शिवाजी पार्कची एकच साईड दिसा. आणि आदल्या दिवशी पेपर निघताना वाचलं होतं, अभ्यास गेला ठीक आहे तो ऑप्शन टाकला. पण मठामध्ये आलं तर हनुमंत सिंग आणि सरदेसाई खेळत आहेत. हनुमंत सिंग खेळतात शिवाजी पार्क टाइमशीटची मॅच. मला बहुतेक होपफुली स्टेट बँक आणि SSC असणार. झाला पेपर टाकला, मराठीला काय प्रॉब्लेम नाही, तो झाला सुटला. मावशी डबा नाही, डबा कसला खातोय मला ते लक्षात. पण म्हणजे ती गॅप होती ना, त्यातून फक्त एकच एंडिस आहे. आणि माझा आवडता टेक्निकल साऊंड बॅट्समन कोण? हनुमंत सिंग. तो खेळतो आणि त्यांना त्या मॅचला 200 मारले, तर नंतर मारले. पण ती अरे काय डबा नको मावशी, डबा नको. माझं सगळं लक्षात तिकडे ना, म्हणजे त्या परीक्षेत निकाल तर मला माहिती होता काय तो. पण हनुमंत सिंग बघायला मिळाला हे फार महत्वाचं आहे. ती आठवण आहे असं आहे ते. पण पुढचा मग नंतर मग शिवाजी पार्क चालूच झालं बघितल्यानंतर. मग पण तुम्ही ते राहायचं तिकडे त्याचा ऍडव्हान्टेज का? मी राहायचो तेव्हा पळायला राहायचो. पण ही किडा लागला आणि 5 पैसे तिकीट ना, तेवढे काय गावातून मिळायचे. आणि वडिलांचं काय सिनेमा बघायचा नाटक बघायचं नाही. बोल कुठे गेला बाबा, मला बाबा म्हणायचे. बाबा गेला मॅचला. म्हणाले काय तो दिवसभर नाही मॅचला गेलो ना, ठीक आहे. खेळायला विरोध नाही, असं ते. मग जायचं आणि कांगारी खेळायचं ना. आता लोकांना त्या नेटवर वगैरे येतं, आम्ही तर तडफडायचो माहिती ना. म्हणजे आमचा एक मित्र होता, ते कांगारीची टीम लावायची. म्हणजे मॅच रविवार, गुरुवारी बोर्डवर लावायचे 15 प्लेअर कोण. आम्हाला तर एंट्री नाही. पण त्याचा मित्राचा भाऊ कोण होता तो पेटनच्या ह्याच्यामध्ये कामाला होता. त्याची शर्ट मग झाला, अरे 15 काढले आहेत, त्यात वाडेकर आहे, सरदेस आपला आहे, मांदेकर आहेत. अरे वा वा वा. मग त्या दिवशी आणि 3 पायऱ्यांची एक वस्तू सांगतो. पूर्वी अजूनही 3 पायऱ्या आहेत. 3 पायऱ्या अशी खटाळ पोरं बसायची ना, कोणी असून द्या. आणि 72 साली मला अगदी तोंडपाड आहे कांगारीचा. त्याविषयी शिवाजी पार्क जिमखाना चॅम्पियन झाला. सगळी टीम तिकडे गेली होती. वाडेकर एका एंडला शिवलकर एकदम खतरनाक. तो 74चा रेकॉर्ड म्हणतो ना, 18चा 95 तो त्याच सीझनला.
आणि दुसऱ्या एंडला रमाकांत देसाई. जरी रिटायर झाला तरी कांगालीला खेळायचे. पोरं कोणी असून दे, मानकड असून दे, सोळगा असून दे, काका लवकर परत या. म्हणजे मी तर म्हणतो ना, तिकडे तर दोघे हवा करतायत, म्हणजे त्या 3 पायऱ्यांवरच विकेट घेण्याची माहिती. आणि हे तर बकरी टीम होते, कोण इंडियन जिमखाना, खास जिमखाना, एकदम तळाच्या टीम. त्यांच्या इथं 5 पॉईंट काढलेच पाहिजेत, हमखास काढायचे. नाही काढलं तर फाऊल. नाही फाऊल ना, म्हणजे हे 2 बकरा टीम ना, म्हणजे दादेनियन आणि शिवाजी 5 पॉईंट ठरलेले आहेत. आणि दादेला ग्राउंड लागलं त्यांच्या मॅचेस तिकडेच व्हायच्या. त्यामुळे त्यात दुरानी बघायचा, दुरानी बघायला मिळाला. दुरानी फेंडिंग करताना एक असे किस्से की अनप्रिंटेबल आहे, म्हणजे तो तिकडे बाउंड चालला, कारण तो क्लोजला फायदाच नाही. तो छकडे मारायचा, पण वाकायला साहेबांना त्रास ना, अरे बापरे, म्हणजे पुल्ली आणि तो बॉल जायचा. आणि दुसरा एक गंमत सांगतो त्या शिवाजी पार्कची. आम्ही बसायचो टेनिस कोर्ट आहे काही नाही, दुसरा कारण त्यात दुसरं का कांगालीला काय जवळ आणि विठ्ठल पाटील कालीवर ना, उर्मी मोदी त्यांचा स्विंग कसा. आम्हाला स्विंग काय करायचं, पण दिसतो ना जवळ, इतक्या जवळ पुढे आमच्याला कुठेच बघायला मिळणार, तर ते बघायला मिळायचं. आणि दुसरं म्हणजे यंग महाराष्ट्र, तिथे अगदी विजयाची टीम ना सगळे, म्हणजे भरत नाटकर्णी, हां, नंतर आपला गाडगीळ शिवाय पाला घ्यायचा, अन्साली, नंतर राऊत, नारकर, हे सगळे रुई आहेत ते यंग महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आणि 8 बॉलची ओव्हर असायची, 8 बॉलची ओव्हर, म्हणजे बॉलला बराच वेळ लागला. 8 बॉलची ओव्हर किती सालापर्यंत होती? 90 पेक्षा पुढेही असेल एवढे. 8 बॉल कांगालीला. नंतर ती मराठा 2000 चालली. तर त्यात ॲडव्हान्टेज आहेत, हे लॉंग शॉट घेणार, मग नजर तिकडे वळायचं. म्हणजे रुयाची बॅटिंग काय यंग महाराष्ट्र गावात आहे, एकाला 2-2 मॅच बघायला मिळतात, हा ॲडव्हान्टेज असायचा. आणि कांगालीमध्ये कशा 14 टीम, इथं दोन एडिशनच्या म्हणजे शिवाजी पार्क, यंग महाराष्ट्र 2 मॅच झाल्या, रुयाला 2 मॅच, दडकरला, कारण त्याला झोपडी पण आली ती, दादर पारसी धराष्ट्रीयन, आणि मी तर आहेच, म्हणजे 4 मॅच बघायला मिळायचा. तर त्याच्यामुळेच मला शेवटी रिपोर्टिंगचा संधी मिळाली. हे त्यात म्हणजे हे बघून पण ते खूप नंतर झालं, तर हा शिवाजी पार्क असं झालं, म्हणजे मग बघायला लागली सवय, ते मग हेच झालं. नंतर तेव्हा मित्रांनो मी एकटाच जायचो, एकटाच हे बघायचं आहे, मॅच बघायची आहे. मग दुपारी आमच्याकडे दुसरी आठवण म्हणजे आता तू काढलायची रविवारी असायची कांगालीत, आणि त्या काळी विजय मर्चंट त्यांचा कार्यक्रम, क्रिकेट विथ विजय मर्चंट, स्पॉन्सर्ड विविध भाजीवर. आणि आमच्याकडे रविवारी चिकन आणि मटण ठरलेलं असं. पण वडील काय करायचे, वडिलांना एकदम मर्चंट म्हणजे गॉड, त्यांचे हिरो आम्हाला जसे गावस्कर, तुमच्या पिढीला तेंडुलकर, त्यांचे म्हणजे बॉबी कल्याण खान आणि विजय मर्चंट, तर ते लाईनीत बसवायचे. मटण तर उशिरा होणार, आणि तो 2 ते 2:15 मिनिटं ते जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत जेवण मिळणार नाही. चारी फक्त धाकट्या बहिणीलाच, ती लहान होती म्हणून तिला सवलत, मोठी बहीण आणि आम्ही 3 भाऊ लाईनमध्ये बसायचो, ते ऐकायला गेले आणि नंतर जेवणाला असतात. तर ते असं ऐकून विजय मर्चंट पण कानावर पडले, आणि सगळी आवड जोपासतच गेली ती पुढे. पण तुम्ही कधी खेळलं नाही? आमच्या शाळेत तर टीम नव्हतीच. आणि रुयामध्ये तुला माहिती आहे संदीप पाटील, रुयामध्ये एक चान्स, तू पण रुयाला होता, चान्स नाही. आपला डिव्हिजन क्रिकेट त्यात खेळायचं मात्र भरपूर. मग नंतर इंटर डिव्हिजनमध्ये आर्ट्स विथ द सायन्स, ती म्हणजे ती मोठी अचिव्हमेंट. कारण माझी बॅटिंग चांगली नव्हती, मी खाली यायचो, लेग स्पिन टाकायला स्कोप नाही, कारण पुलटावर जास्ती पडायची, पण फिल्डिंग चांगली होती. त्यांचा एक कोणतरी बॅट्समन होता सायन्स साईडचा, एकदम चांगला, शिवाजी पार्कला खेळायचा तो. टेनिस आहे, सगळं टेनिस खेळ, सीझन प्रश्न नाही. तर त्याची कॅच पकडा, अरे बापरे बाबा, शरद हा गेला म्हणजे मोठा. आणि ती जिंकलो आम्ही मॅच, ती मॅच, कारण सुहास कोठारे या टीममध्ये तो खेळला, त्याला आवडत होतं. सुहास कोठारे होता, रिसामन होता फास्ट बॉलर, ते आमच्या टीम आर्ट्स राहिला. तर अशी म्हणजे ते क्रिकेट खेळायला आपण हे असं बरंच एन्जॉय केलं. कारण जी हुशार मला ती लेक्चर बघून नाही करायचा, म्हणजे खेळायची चांगली, आपल्याला काय लेक्चरचं पडलेलं नाही, आम्ही क्रिकेट खेळायला सदैव तयार. तर अशी म्हणजे भरपूर आठवणी. म्हणजे पण इंटर कॉलेज मॅचेस त्याबद्दल? हा, इंटर कॉलेज मग नंतर रियाला आल्यानंतर ते दिवसभर तिकडे. आणखीन एक किस्सा आहे, त्या वर्षी काय आलं, 15 ऑगस्टला संप झाला, म्हणजे मुंबई बंद, म्हणजे बंद नाही, हे जे काय सानुदान अनुग्रह म्हणजे बोनस, मठाचा शब्द, सानुदान अनुग्रह मिळाला नाही म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी संप केला, सगळी मुंबई बंद. आणि त्यावेळेला काय होतं, BST बंद, म्हणजे मुंबई बंद, म्हणजे ते बंद, ती घाण वगैरे झाली ते दुसरा मुख्य. आणि हे मग त्या काही ट्रक निघायचे, ट्रक फुकट, कोणी काढायचं माहीत नाही, ट्रकमध्ये बसला, सकाळी फुकट, ते 5 पैसे वाचलेले आहेत तिकीट, आणि संध्याकाळी परत चहा प्यायला की परत तिकडे. ते एक दिवशी झालं काय,
गेलो तिकडे तर रुईयाच्या बॅडमिंटन कोच चांगला आहे. एक कोणतरी रत्नागिरीचा मुलगा होता नातून, तो रुईया टीममध्ये पण त्याला पार्टनर नाही कोण. आता मी तर कधी रॅकेट हातात घेतली नाही, पण ते जवळ म्हणजे काय बॅडमिंटनचा खांदा तो म्हणतो बाबा अरे. तर आम्ही जिमखानात पहिला लेक्चरला तर मी संध्याकाळी होतो रुईया जिमखाना. तर तिकडे होतो, अरे पार्टनर पाहिजे. म्हटलं बाबा मी कधी खेळलं नाही. नातूचं नाव मला अजूनही आठवतं, रत्नागिरीनं आला जातो. तर पार्टनर खेळा, अरे 2 मालांतर माझा खांदा केला. पण त्या निमित्ताने रुईयाचा बॅडमिंटन कोर्ट बघायला मिळाला आणि तिथे गावस्कर पण यायचा. तो किस्सा पुढे रुईयाची फिल्डिंग होती आमची आणि आपला तो नाक्याला गावस्कर रुईया कुठे नाही रुईयात नाही. तर सांगतो किस्सा. तर एका सगळ्यांना त्यांना फॉर्म होता, सगळ्या पांडूने बोट तोडलं. मला बहुतेक 14 दिवस मग दादरींना नेट लागायची, पोद्दारचे सगळे यायचे म्हणजे ते टाका आणि विठ्ठल पाटील टाकतायत. गावस्कर परीक्षा इथे फिल्डिंग बरं रुईयामध्ये तुला माहिती असते, तू पण रुईयाचा आहे. एक विषय नापास तर फॉर्म मिळणार नाही. नो प्रिलिम्स नो फॉर्म्स. लाल लेगाचा आपला ते काय वशिला वगैरे पास व्हायला पाहिजे. मराठीचा पेपर दिवसाला 2 पेपर असायचे. पहिला झाला इंग्लिशचा, तो झाला. दुपारचा पेपर 3 ते 6 आणि गावस्कर 2:30 येणार अशी खबर लागली. तर म्हणते ते गावस्कर बॅटिंग पण बघायची. किती सालची हे 75 वर्षामध्ये 74 म्हणजे डेब्यू नंतर म्हणजे 71 बोट तुटला ना बोट तुटला. आता तो 3 महिने खेळत नव्हता, 2-3 टेस्ट गेला त्याच्या. मग अगोदर VS पाटलांचा स्विंग म्हणजे आपला तो त्याच्या करतोय. आता म्हटलं टाकला, 1 तास झाला पेपर टाकला. पहिलं पुरवणी मागितली काय जे निबंध वगैरे म्हटलं आपल्या 35 काटा बोलते आपण जास्त अपेक्षा नाही. पास झाला बस, लाल रेग येता कामा नाही. तर केला, टाकला पेपर आणि सरळ गाडचा रुईया नेटच्या मागे अर्धा पाऊण तास गावस्कर बॅटिंग करताय. इतक्या जवळून बॅटिंग बघायला मिळणार म्हणजे अलभ्य राहा म्हणजे ना ती परीक्षा मार्क घेते. पण गावस्करची बॅटिंग इतक्या जवळून मिळाली तर थँक्स टू तो आपला पानवाला आहे. आज गावस्कर आणेवाला आहे कारण तो किट टिल्ड व्हायचा. आज बॅडमिंटन आहे, आज प्रॅक्टिस में आणणार आहे. मग परीक्षेत कसं लक्षात आहे ना, ती बघितली ती डोळे भरून मॅच बघितली ती माहिती ना, मस्त एकदम. पण पास झाला. हो पास झाला, कारण तो इरादच नाही ना. कधी कॉलेजमध्ये नापास व्हायची वेळ आलीच नाही. कारण क्रिकेट हे रात्री दिवसा कसं पुस्तकात घालून क्रिकेटच करू वाचायचे. आईला हे सगळे म्हणतात म्हणजे अरे एवढा अभ्यास क्रिकेटचा करशील तर डॉक्टर होशील. म्हटलं नको डॉक्टर. आणि मी बहिणीला म्हणायचं चेष्ट नाही, ही ताई माझी इन्व्हेस्टमेंट आहे. कसली इन्व्हेस्टमेंट? इन्व्हेस्टमेंट आहे, तुला नाही करणार आता. ते आत्ता कळत आहे मला. आता दुर्दैवाने वडील नाही, आईला माहिती होतं सगळं. आईचा नेहमी पाठिंबा, आई मामांचा नेहमी पाठिंबा. तर असं ते गमती जमती आहेत. आणि आता रुईयाचं सांगतोस तू कॉलेजच्या कॉलेजच्या मॅच सांगा की कर्नलच्या आधीचं दिलीप नाही. आता एक मॅच सांगतो, संदीप पाटीलला माहिती आहे, ठोकाम ठोक आपल्या फक्त 6 आणि तिकडे मारला की लगेच 6 गेले. आपल्या रुईयावर मॅच न्यूच्या ह्याच्यावर मॅच होती. रुईया विरुद्ध लाला नवीनच कॉलेज आणि त्यांचा कोणतरी गोलासारखा बॉल होता. म्हणजे संदीपने जो स्ट्रेट आहे ना, रक्त आलं रे, चिळकांडवड्याला सगळे खेळपट्टे रक्त पडला. तसाच एक शॉट संदीपने आपली इंडिया पाकिस्तान मॅच झाली, मला आठवतं. स्ट्रेट आहे म्हणजे संदीपचा खतरनाक माहिती ना, रक्तात चिळकांड्याचं सगळं हे झालं पब्लिक. संदीप पोल ती जिंकली. आणि त्याच वर्षी रुईया आधी फायनलला. आधी रुईयाला नेहमी आडवं यायचं ते सिद्धार्थ कॉलेज. सिद्धार्थ का आपले गेले. आयुष्यातनं एकच मॅच इंटरव्हल मिस केल्या, मला काहीतरी बरं नव्हतं. आणि रुईया नेमके सिद्धार्थ. आणि त्याच वर्षी रुईयाने सिद्धार्थला हरवलं आणि गेली फायनलला. माले कोण क्लॅश रुईया विरुद्ध पोद्दार सिस्टर इन्स्टिट्यूट शिक्षण प्रसारक मंडळ. आणि मॅच वानखेड्याला म्हणजे ही टेस्ट मॅच झाली पहिली. न्यूझीलंड वेस्ट इंडिज पहिली. अच्छा वानखेडेला असा डेब्यू म्हणजे. बरोबर. आम्ही गेलो मॅचवर सगळे आमचा वर्गात सगळेच म्हणजे कोणाला पडले आहे सगळा वर्ग म्हणजे जो क्रिकेट बघणार आहे म्हणजे आमचा. अरे म्हटलं काय प्रकाश चल मॅच व्हायला आला तो, त्याला काय कळे नाही काय अंपायर कसं आहे काय रे बाबा एका मध्ये ब्रेक काय ते अंपायर आहे का, त्यांनी कधी क्रिकेट बघितलंच नाही ना. पण अशी जाम धमाल. आणि झालं काय ती मॅच रुईया पोद्दार. कोण कोण होतं टीम मध्ये? रुईयाच्या टीम मध्ये हे सगळेजण कॉलेज क्रिकेट पण खेळायचे, सगळे युनायटेड पण खेळतात. भरत नालकानी कॅप्टन, अरुण वस्तानी सेंचुरी मारली, आशिष बन्साली, नंतर संदीप पाटील होताच, अरुण वस्त होता, प्रफुल्ल आडारकर, पेन्सरकरचा दोष, शालेय क्रिकेट सॉल्व गाजवलं त्याने. आणि विजय अरवा तो मध्ये मॅसर वगैरे होता तो. त्या वाडेकर नाही आमच्या वेळची नंतर. तर
सगळे पहिले झाले. हा. अरुण मस्तानी सेंचुरी आले 1 डाऊन पहिला म्हणजे सेंचुरी. इंटर कॉलेजिएट फायनल पहिले बाकी झाले असेल पण इंटर कॉलेजिएट फायनल वानखेडे स्टेडियम इब्राहिम रहमतुल्ला ट्रॉफीसाठी उघडा मोठा ट्रॉफी ती. तर त्यासाठी फायनल चालली होती आणि दिलीप नाईक हलवा दिलीप किपर होता तेव्हा आणि सोडला. मग पोराने जो उद्धार केला त्याची काहीतरी लॉन्ड्री होती तिकडे त्याची लॉन्ड्री होती यातली पोरं दिलीपची काय चालवायला गेलं काय असं नाही तर कोणीतरी काढलं बाबा लॉन्ड्री म्हणजे कोण धोबी. मग पोरं काय उच्छाद म्हणजे असा की बस कल्ला केला मैदानात आणि दिलीप एकदम नर्वस झाला. आणि मग ह्या जी पार्टनरशिप झाली आराडकर आणि अरवा ही सगळी मॅच एक टर्न झाली ना त्यांची सगळी मॅच. म्हणजे त्यांच्याकडे पण कोण दिलीप यांचं राजू बाबला सौराष्ट्र अतिशय ब्रिलियंट फिल्डर. नंतर एक विकेट किपर होता हे रमेश राजे चांगले बॉलर. चावला स्पिनर होता त्याचं नाव आठवत नाही पण मग ती पण दोन्ही इव्हनली मॅच टीम. पण रुयाचा भारी आणि रुयाचा सपोर्ट जास्त ना मुली आल्यामुळे आणखी म्हणजे मुली थोड्या आल्या पण आल्या होत्या मॅच बघायला आणि सगळे चेहरे. आणि आमच्याकडे जाजू का जान्हवीचा तो असा काय हे द्यायचा ना म्हणजे फुटबॉल मॅचला पण घोषणा देणार त्याचा हात नाही जाणार म्हणजे अगदी. आणि अख्खा मग कॉलेजची पोरं काय ती फुटबॉल मॅचलाही बघितला मी सगळ्या मॅच बघितल्या म्हणजे फुटबॉल टेनिस बघितला टेबल टेनिस बघितला कुस्ती बघितली सगळं बघितलं. आणि हा जाजू असायचा घोषणा बास्केटबॉल प्लेअर होता चांगला बास्केटबॉल प्लेअर होता. पण तेव्हा त्या कॉलेजच्या मॅचला पण वानखेडे खचाखच भरलं नाही खचाखच नाही पण नॉट भरला आणि सगळे रुयाचीच मेजॉरिटी भले पोद्दारवाले पण ते मायनॉरिटीमध्ये ते काही असेल. आणि मग जो कल्ला आणि झाली मॅच जिंकलो आपण सांगत. सौराजा होते आणि सेक्रेटरी मध्ये सौराजा होते प्रिन्सिपल नव्हते पण होते क्रिकेट सेक्रेटरी काय असेल. आणि आपले कैसरे सर ते क्रिकेट सेक्रेटरी होते. मग पोरांनी काय कल्ला करायचं झालं काढला तो इब्राहिम त्याला भरतनाट्याने घेतला प्रमुख पाहुणे पण आठवण नाही घेतला. पोरांनी आणला सगळी म्हणजे जे टीम तर होतीच 15-16 जण सगळे बसले टेंट पकडली त्या काही सेकंड क्लास असेल तिकडे काढे कोणी माहित नाही सगळी ती टीम ट्रॉफी सकट टीम आणि आमच्यासारखी जी सपोर्ट ते सगळे. आणि उतरले दादरला रुया कॉलेज तिकडे पण ती चर्चगेटला माटुंगाला उतरून फायदा नाही बरोबर म्हणजे इकडे उतरायला पाहिजे. आणि त्या मुद्दाम कारण का दिलीप पेन्सर पहिल्या गल्लीत जायचा ती काढली वरात काढली सगळ्या जल्लोष एकदम खाली दिलीपच्या घराच्या इकडे तो पहिल्या गल्ली राहतो पोरांना सगळ्या माहिती कुठे राहतो. दिलीप वरतून बघताय अरे कशा आणि त्याचा हे दिलीप खाली उतरतो अरे काय वरून काय बघतोस खाली उतर आला दिलीप आणि जो कल्ला केला ते झालं तेवढं समाधान नाही. नंतर त्या गल्लीतून निघाली हिंदू कॉलेज आपला कॉलेज जवळ आहे तिथून ते वाजत गाजत गेली ती क्वाड्रँगलमध्ये. आपला क्वाड्रँगल तर फेमस आहे तिथे ठेवला. नंतर ते अगदी नाच म्हणजे काय विचारू नको माहिती फक्त बेंजो बाजा नव्हता पण असा पोराने हे केलाय ना तर आम्ही सहभागी कुठून पोराने गुलाल आणला पेढे आणले सगळं म्हणजे 2 तास नुसता धुमाकूळ माहिती. दिलीप वेंचरकरांच्या हे लक्षात असेल आहे ना दिलीपने सांगितलंय दिलीप काय विसराय त्या बोलवलं खाली अरे वरून काय बघतोस खाली आहे यायला लागला. आणि पब्लिक किती खाली माहिती आहे ना अख्खी टीम आणि 50 सगळी कॉलेज बघताय बरं हिंदू कॉलेज शांत ना ही 70ची गोष्ट आणताय सगळे हे काय वाचताय काय सगळं माहिती आहे ना. त्यामुळे दणानून सोडला माहिती आहे ना पण तो मेमोरेबल. नंतर कधी रुया जिंकली माहीत नाही मला पण ही अविस्मरणीय म्हणजे. आणि आमचं शेवटचं वर्ष होतं ते कॉलेजमध्ये पण सॉलिड मॅच तर तिथपासून मला वानखेडे लागतात ना. आणि नंतर काय आलं हे झालं 75मध्ये 76मध्ये आपली टीम मला वाटतं वेस्ट इंडिजला गेली होती पेन्सरकर वगैरे होते आणि मुंबई टीममध्ये सगळे खाली पारकरच होता आणि अशोक मंकड काका कॅप्टन आणि वेस्ट इंडिजला गेली म्हणजे सगळे गावस्कर नाही सोलकरही नाही सगळे मेन प्लेयर तिकडे गेले. काय मॅचचं वैशिष्ट्य असं मुंबई विरुद्ध हैदराबाद ती मॅच म्हणतात ती म्हणजे तुमच्या दृष्टीने सगळ्यात अविस्मरणीय माझ्या दृष्टीने अविस्मरणीय मुंबई हरियाणा नाही असेल ती बघितली ती बघितली ही बघितली पण ही माझ्या दृष्टीने महत्वाची अशी की पतवडी साईड बघणार आहे आणि ती मुंबईत आहे हरल्या जिंकण्याचा प्रश्न नाही तो नाही आहे प्रश्न नाही प्रश्न तो आहेच ना आहे असून दे ती अविस्मरणीय कशी होईल अविस्मरणीय होऊन दे पण माझ्या दृष्टीने ही अविस्मरणीय काय साईड बघणार आहे. आपले सगळे हे 3 तर डेब्यू संदीप पाटील विजय मोहनराज आणि राहुल मंगळ यांचा डेब्यू रणजीमध्ये आणि तिकडे कोण जयसिम्हा पतवडी अब्बास अली बेग आबिद अली पॅक साईड एकदम तो मुमताज हुसेन का कोणता ज्योती अशी. आणि पहिल्या डावात मुंबई मागे पडली बरं 4 दिवसाची मॅच पहिल्या डावात पाहिजे की झालं तुमचं गेट बंद म्हणजे आव्हानच संपलं लाशा गुंडाळ आणि घरी बसा. पण मंकड हा एकदम धुळता कॅप्टन ना
काय म्हणाला काय नाही आज फॉलो हे झालं ऑल आऊट झाल्यानंतर आलंय पार्कला तोडून पार्करने मारले फटाफट आणि आऊट झाला. पण मंकड एकावर नाही टिकला स्वतः. राहुल मंकड पण खेळला टायमिंग पहिली मॅच. आणि संदीपचं वैशिष्ट्य असं तो आपल्याला पाम टेटर म्हणून फेमस आहे, पण त्या मॅचला संदीपने कटर्स टाकले आणि 4 विकेट काढले डेब्यूमध्ये. आणि विकेट कोण पतौडी जयसिम्हा असले बराबर म्हणजे एक टेस्टचे विकेट. म्हणून संदीप मला त्यांच्या तरी अरे पाटला काय पाटला थोडी मॅच नाही हे इथं बॉलर अजून मी त्यांच्याकडे चेष्टेने म्हणतो माझे गप्पा झाला की माहिती ना. पण त्याने डेब्यूमध्ये 4 विकेट काढले आपलातून आणि झाले. नंतर 4था दिवस आला, आता काय करायचं काय तर मग मारत सुटला मंकड, कारण नाहीतरी हाणारच आहे ना, मारून नारूया ठीक आहे. मारत गेला झाले. डेब्यूमध्ये ह्याने पण राहुल मंकडने त्याला साथ दिली आणि नंतर कोणाच जरा पण रन्स पाहिजेत ना आपली पिछाडी जाऊन आहे. मग पाठवलं त्याने एकदम हिटर अब्दुल इस्माईलला एकदम मारायचा. आता अब्दुल इस्माईल परवा जेव्हा मार्केटला झाला तेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला हा किस्सा सांगितला. तर म्हटलं आता म्हटलं वो मेमोरेबल मैच है आपको क्या खाना. अरे उसका अशोक भाई आपको एक किस्सा बताता. तर तो त्यांचा ज्योतिर्काठी होता बॉलर, तो म्हणतो अरे क्या अब्दुल हिम्मत है तो आ गया ना मार ना. मंकड होता नॉन स्ट्रायकरला. अरे अब्दुल क्या देख रहा इतना जुना है खुला मार ना धडाधड. आणि बोलतो अब्दुलने 3 6 मारले त्याने त्याच्या 34 रन त्यात मला 3 6. मग ती सगळी मॅच टर्न झाली आणि नंतर मॅच फिरली आणि पॅडी होता त्या पॅडी पण होता आणि राकेश टंडनला बॉलिंग दिली. मंकडने काय माहित नाही क्लिक झालं ते असं म्हणतात की विनू अंकड म्हणाय असं म्हणतात की पॅडीला बॉलिंग घेऊ नको वापर करा. आणि राकेश टंडनने टीच्या वर खलास मॅच. अशी मॅच म्हणजे पहिल्या डावात पाठी समोर तुमच्याकडे डेब्युटंट 3 नवशिके प्लेयर आणि तिकडे सगळे दिग्गज म्हणजे ऑल स्टार त्यांना हरवतं पहिल्या डावात पाठी म्हणजे निवड अशक्य. आणि जयंतीला माझ्या भाऊच्या बिलिंग राहतात दादा अरे क्या अशोक भाई बोलू मैंने इतना अच्छा स्टार देने के बावजूद भी हमारे मिळत आला पटके हार गए म्हणजे त्यांना फार चढले म्हणजे जसं आपल्याला मुंबई हरियाणाकडून हरली तर एवढं सगळं आणलं आणि त्या दोन्ही डावात चांगलं खेळा. जयंतीला चांगले खेळले म्हणजे पण तो चांगली सुरुवात होऊन ते कोसळले. मुंबई हरियाणा तुमच्या 20 महिन्याने कारण रिझल्ट वेगळा नाही रिझल्ट नाही पण ही मॅच मी कधी विसरणार नाही म्हणजे आयुष्यात. आणखीन एक दुसरी सांगतो आता एक दुसरी मॅच मुंबई महाराष्ट्र फायनल 1971 संपूर्ण माझी परीक्षा झाली होती सुट्टी 1971 म्हणजे सगळे 5 आपले रती गावस्कर वाडेकर सरदेसाई सोलकर मंकड हे सगळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर आणि हे नॉकआउटला नव्हतेच म्हणजे सुधीर नाईक यंग त्यातल्या त्यात तो जुना होता पण त्याला कॅप्टन्सी दिली. रामनाथ पारकरचा त्या सीझनला 71ला डेब्यू. मला वाटतं महेश संपतचा पण डेब्यू त्या सीझनला. आणि पॅडी होतेच पण पॅडीला संधी मिळत नव्हती का अगोदर सोलकरचा एकदा चांगला स्पिनर आणि बापूजी होते त्यामुळे त्याचा रस्ता ब्लॉक त्यामुळे सोलकरला संधी नाही मिळाली. ते सगळे नव्हते आणि झाली मॅच चालू. आम्ही गेलो आमची सगळी बिल्डिंगमधली मुलं मी त्यात सर्वात ज्युनियर त्यामुळे शरद तू काय नाही मला बा म्हणे तिथं तिकीट आम्ही काढलं तिकीट काय माहीत नाही पण खायला रगड त्यांच्यावर सगळा आपला काही एक पैसा खर्च नाही आणून बसायचं. आम्ही सीटवर बसतो आदित्य सांगतो तुला सीटवर बघायचं आमच्या 3/12 म्हटलं काय खरं नाही बाबा 3/12 म्हणजे कोण विजय भोसले गेले सुधीर नाईक गेला महेश संपत गेला 3/12 समोर कळतं कोण पारकर आणि अजित नाईक दोघेही वळलीवाले दोघे टाटावाले सबसिक्वेंटली टाटा आणि दोघे वळलीवाले एक जांभरी मैदान एक आदर्श नगर आणि खेळतात आणि त्यांनी अशी पार्टनरशिप केली ना 143 इफ आय एम नॉट आणि पारकरने सेंचुरी मारली डेब्यूमध्ये पहिला सीझन सेंचुरी मारली आपलातून आणि झाला मुंबई 200च्या वरती गेला त्यात आणखीन म्हणजे नंतर मुंबई कोलॅप्स झाली 8 विकेट गेले. मग आले पॅडी शिवळकर आणि अतुल मेहता तो रेअर दोघेही लेफ्ट स्पिनर एक पंपतलाल आणि दोघे एक दादू इंडियन खेळायचा आणि एक शिवाजी बाग पॅडी शिवळकर दोघांनी 68 रनची पार्टनरशिप दोघे स्कोर 37 आणि पॅडी शिवळकरांचा हा रणजीमधला हायेस्ट स्कोर आहे तो बघायचा बघे. माझ्या मते मॅचचा टर्निंग पॉईंट हा आहे कारण ती 68 मुंबई जिंकली फक्त 48 रनने ह्या 9व्या विकेटने 8व्या विकेटने 9व्या विकेटने पार्टनर केली 68 रनची 68 काठी नाही झाली असती पार्टनरशिप तर. आणि सोलकर होते बोर्डे होते समोर बोर्डे होते आणि पॅडी होतात आणि रेगे होते आपले. त्याच मॅच मध्ये बोर्डांचा कॅच रेगेने घेतला आणि त्याच्यावर ती सेकंड इनिंगला पण पहिल्या इनिंगला जो कॅच आमचा पारकरला आदर्श कारण एकटा सगळे 4 स्लिप
गली अशी सगळी अम्ब्रेला फेड आणि पार्कर एकटा 5 फुटी कवर्समध्ये एकटा 10 का फिल्डिंग करायला माहिती म्हणजे पेट्रोलिंग करतात ना एकटा काय बॉल जायची हिंमत कसंही पकडणारच आणि बॉल जायची हिंमत समोर रेग्या आणि आपला अब्दुल इस्माईल आणि अजित पै ना आऊट सगळे स्लिपमध्ये व्हायचे आणि गेला चुकून तर पार्कर चित्त्यासारखी झेप घेऊन तो अडवायचाच म्हणजे फोड देऊन आणि असायचं कोण गुजरात ही बकराटी सौराष्ट्र बडोदा त्यातल्या चांगले आणि महाराष्ट्र पण ही फायनलला आपला बोर्डेचा फॉर्मच होते कॅप्टन होते आणि त्यांचं काय 12 वेळा जिंकली होती मुंबई हे 13व्यांदा म्हणजे 13 अंदाजच्या आकडा मग समजला असं आडाखे बांधले ते पुणेकर आणि मुंबईत पण काही मुंबईच्या विरुद्ध होते अरे काय 13 टाइम म्हणजे अंदाकी हरणार वगैरे लोक बोलावून ठेवले होते ना हा सेलिब्रेशन तर नंतर तर झालं काय तर सोलकर आपल्या बोर्डेचा एकदम टॉप क्लास त्यांचा फॉर्म चांगलाच होता म्हणजे त्याने एक माल आणि पार्कर कव्हर लागला तो असा जो धावला ना पार्कर चित्ताच्या वेगात तो क्रॅच आहे ना ब्रिलियंट म्हणजे आउटस्टँडिंग पार्करला ऑलवेज कवर्समध्ये माझ्या मते भारताचे 5 आउटस्टँडिंग फिल्डर आहेत आउटफिल्डमधल्या पहिला नंबर अर्थातच पतावडी दुसरा नंबर ब्रिजेश पटेल तिसरा नंबर गुलाम पारकर आपले रामनाथ पारकर हे 4 आउटस्टँडिंग आउटफिल्डर्स मी बघितलेले आउटफिल्डिंगमध्ये पतोडी क्लासच ब्रिजेश पटेलही क्लास पारकरही क्लास सोलकर पण करायचा सोलकर आउट लोक हे सांगतात एक मॅच सोलकरची बघितली आहे नाही सिमी पॉईंट नाही कव्हर्स पण सोलकर तितकाच बिघडले एक मॅच बघितली आहे 1973ची टाइमशेल फायनल बॉम्बे लिमखानला त्यात बापूजी खेळत होते आणि करसन गावरी नुकता SSCला जॉईन झाला सगळे वरचे कोर्स आहेत मफतलाल टीम म्हणजे सगळे टेस्ट ऑलवर्ड आणि रणजी ट्रॉफी ना 12 लोक त्यांचे बाहेर बसायचा तो पण रणजीमधला असायचा खोलून टाकले बापूजी वय 40 रिटायर होऊन आणखीन म्हणजे 73 म्हणजे बापूंचं वय 40 गाठले असणार आणि घावडीचा पहिला असेल मुंबईत आणला म्हणजे मुंबईसाठी खेळत नव्हता पण सौराष्ट्र खेळा पण नोकरीला आणि त्यांनी जी अशी बॅटिंग केली बापूजीने 88 पण सोलकर आउटफिल्डला करत होता आणि सुनील बेंजामिन माझा विकेट किपर होता म्हणजे त्या उन्हात चालू माझ्यासारखे असं काय मुंबईत बॉम्बे लिमखानला काय शेड नाही काय नाही लोक उभं राहून बघतायत आणि सोलकर तो थ्रो करायचा ना बरोबर त्या बेंजामिनच्या हातात म्हणजे लोक त्यात थोडं टाळ्या द्यायची म्हणजे सोलकरची क्लोजिंग फिल्डिंग पाहिजे पण आउटस्टँडिंग पाहिजे सोलकर आउटस्टँडिंग आउटफिल्ड आपण तर हे 5 पाहिजे तर मुद्दा असा की सोबतचा आपला पारकरने काय पहिले बोर्डेची बोर्डे 28ला आऊट झाले आता कोसळले आणि त्याने आणला होता विठ्ठल जोशी जो चायना म्हणून आता आपण येतं आपला वासू एक टाकायचा वासू परांजपे टाकायचे आणि त्या काळी 2च वासू परांजपे आणि विठ्ठल जोशी पण त्यांची पहिल्या इनिंगला बळींची पार्टी कोरी एकही विकेट नाही आता कोणाला जोशीनं साल्डाने विकेट आहे निकी साल्डाना झालं मुंबईला आघाडी मिळाली आणि परत चालला मग दुसऱ्या डावात मात्र विठ्ठल जोशी चालला 5 का 6 विकेट काढले झाले आणि खुलून टाकला म्हणजे मग आली पॅडिंगची कमाल मग परत नियमाप्रमाणे खेळलेच कोण बोर्डे खेळले हाफ सेंचुरी मारली त्यांनी आणि आपणातून कॅच रेगेने पकडला रेगेनची त्याच्यावर मी 50 वेळात मुलाखत घेतली रेगे म्हणतात अरे टाइम्सने एडिंग सुंदर राजन तेव्हा हे होते त्यांनी रेगेज कॅच टर्न्स अ मॅच मुंबईच गई असं काहीतरी त्याच होतं आणि मला कटिंग पाठवलं त्यांनी फोटो पाठवला त्या काळी म्हणजे त्या मॅचचं हे झालं आणि आपलं मुंबई जिंकली म्हणजे कोणी अनएक्सपेक्टेड आहे झालं काय दिबा देवधर हे त्यांनी जिंकला आहे महाराष्ट्रात तो आजता काय दिबा देवधर नंतर रणजी ट्रॉफी जिंकताय तर त्यांच्या अशा पल्लवी झालं एकदम अरे बाबा ही बकरा हा म्हणजे काय आता आपण लीड घेतली आहे हे काय नाही यांना अनुभव नाही काय नाही आणि दिबा देवदाना चीफ गेस्ट म्हणून डेक्कनने आले का कशाला माहित नाही पण आले 3ऱ्या दिवशी अशी खबर लागली मला कारण माझा एक मित्र होता एलपी राजवाडकर त्याचे वडील जे होते त्या मित्राचे तो एलपी विद्यार्थी ते कुरूप नावाचे काय कुरुल नावाचे काहीतरी अल्पबचत संचालनाचे अध्यक्ष होते ती मॅच स्पॉन्सर त्या काही स्पॉन्सरची नाही पण बक्षीस तर त्यांनी दिले तर गिरीश मला अरे देवधरांना आणलाय हे नंतर सबसिक्वेंटली कारण तो मी आणि तो कलिग MPSC मध्ये पण त्याच्या म्हणजे ऑथेंटिक कारण गिरीश माझ्या तोही क्रिकेट वेळा माहिती आहे तो मी आणि केतन काटरे आम्ही दांड्यावरून मॅच बघायचो माहिती आहे ना MPSCला म्हणजे कसं मी माही म्हणून यायचो तो एक गॅप आहे तू जर का जुना वानखेड वेळा वरती शिडीवर चालला आमचा ठरला का एम्बार्गो काय असायचा मुंबई बॅटिंग तर ऑफिसला दांडी मारायची आणि त्या काही मोबाईल नव्हते पण आमची ऑपरेटर ओळखीची होती आणि त्या डेस्कवरचा तो इंटरकॉम नंबर माहिती होता मग मी बघायचो
गावस्कर बॅटिंग आहे का, मुंबई बॅटिंग आहे, नाही मग चला गावस्कर बॅटिंग आहे, मग जायचो चंदीगड चंदापूर. अरे गिरीश मुंबई बॅटिंग तर सहीच नाही करायची, माझ्या मस्टरवर सही नाही करायची, म्हणजे तुमची ॲब्सेंट लगायला प्रश्नच नाही, सहीच नाही केली. शरदचा कॉल आणि 10 ना आमचं ऑफिस 9:45 असायचं, 10 15 मिनिटं नाही, पण मुंबई बॅटिंग करायला म्हणजे अशा कित्येक मॅचेस भेटल्या नाही. आता हे संतान नंतर लिहिण्याचं सगळे साहेब म्हणतात अरे काय तुमचे असे धंदे करायचे, म्हणजे आत्ता वाटतं काय दिलीप तर आपला गिरीश तर दुनियेत नाही, मी तर MPSC कधीच सोडले आणि केतनही रिटायर्ड आहे, पण अशा कित्येक मॅच बघितल्या आपण केवळ फोना ती ही सगळी मजा होती माहिती ना. तर ती जिंकली आणि दिग्बदेवदा आले, पण मुंबईने काय त्यांचे सफल होऊ दिले नाही. आजता काय त्यांनी महाराष्ट्र जिंकलं नाही, बघतात आशा राहून बसल्या बाबा कधी येतोय रणजी ट्रॉफी, पण ती काय नाही. पण ते पारकरपेक्षा हे पारकर यांच्या याला आहे, पण माझ्या मते मॅचचा टर्निंग पॉईंट आहे ना शिवलकर आणि अतुल मेहता यांची 68 रनची भागीदारी, कारण दोघांनी 37 काढले मॅच मध्ये ठेवलं. महाराष्ट्र आतापर्यंत जिंकलेलं नाही हे तुम्ही सांगून उगाच बाकीच्यांना ट्रोल करताय. नाही ट्रोल नाही, ते किती प्रयत्न करतायत म्हणजे महाराष्ट्र जिंकाय. आणि सर्वात दुःख सांगतो, सर्वात माझ्या कारकिर्दीतला दुःखद क्षणही तुला सांगतो. माझा मठामधला शेवटचा म्हणतात ना, मठा म्हणजे त्या याच्यात मी रिटायरमेंट होतो 2013ची गोष्ट. आपले माधव मंत्री बघायला आले मॅच, सुरेंद्र भावे त्यांचा मठ प्रशिक्षक होता का निवड समितीचा अध्यक्ष, मला बहुतेक हे असेल निवड समितीचा अध्यक्ष नसेल, मला बहुतेक कोच किंवा काहीतरी असं पण होता तो. आणि माझी दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हण ती लास्ट मॅच म्हणजे मठासाठी, नंतर मी करतोच आहे. त्याच्यानंतर सीझन संपला, मुंबई हरली रे, आउटराईट मारला मैदाना, मुंबईला आउटराईट महाराष्ट्राने वानखेड्यावर मारला. म्हणजे ते त्यांना रणजीपेक्षा मोठं ते सुख आहे, म्हणजे त्यांच्यासाठी तोच रणजी करंड घालून म्हणायला हरकत नाही. तर ते म्हणजे दुःखद प्रसंग. पण नंतर आमच्या मित्रांनी घरे बाबा शरद का लास्ट मॅच आहे, नाही मी आऊंगा केलं लास्ट पुष्पगुच्छ वगैरे देऊन सत्कार ठीक आहे. पण ती दुःखद आणि वैशिष्ट्य म्हणजे काय 92-90 पार केलं ती कोणी मंत्रींनी, ते झपझप चढले. तुला माहिती आहे किती अवघड आहे ना. आता माझे पाय दिसत 90व्या वर्षी मंत्रीच चढले, महाराष्ट्र ड्रेसिंग रूममध्ये केलं, सगळ्यांचं अभिनंदन केलं, म्हणजे ग्रेटच म्हणजे अविस्मरणीय पराभव. महाराष्ट्रात दैदिप्यमान विजय आणि महाराष्ट्र मुंबईचा अविस्मरणीय पराभव असं वर्णन करीन मी. असं ते सगळे किस्से आहेत. आणि नंतर मग वानखेडे बरोबर नंतर वानखेडे चालूच राहिलं, पत्रकारिता झालो, सगळं तो सिलसिला चालूच. माणसाने सांगितला किस्सा आहे ना तो भन्नाटच, म्हणजे लोकांना हा किस्सा माहिती आहे, त्यांना नाव दिला, पण त्याच्या पुढचा किस्सा आहे. पण ते कसं आमचा दरबार भरवायचे आणि मी तेव्हा कांगालीला रिपोर्टिंग जायचो, नवशक्तीला करायचो, सकाळला करायचो, त्यामुळे त्या दरबार आणि तिथे काय वेळेचं बंधन नसायचं ना, चालायचं. हां, आणखीन एक किस्सा सांगतो, तो म्हणजे इंग्लिश पत्रकारितेत कसा प्रश्न आला. आमच्याकडे रविवार म्हणजे मटण असतं, त्या काळी मोबाईल नाही, सचिनचा डेब्यू आणि माझा चुलत भाऊ आहे ना दिनेश म्हणून, तो आमच्याकडे आला होता दुपारला. अरे शरद काय इथे काय करतायस तू, मॅच आहे बांधकाय, सचिन खेळताय. सचिन त्याला कुठून लागली का, तो शिवाय पाहिजे ना, आमच्याकडे सचिन खेळा, तू काय इथे बसलाय, जा पहिल्यांदा. अरे मटण आहे, अरे मटण सोड, तिकडे तो डेब्यू आहे. मी कधी ट्रेनचा प्रवास करून त्या दिवशी म्हणजे माहिंद्रा यायचं त्यावेळेला, लगेच ट्रेन पकडली, वानखेडा उतरलो, लंच अंदर 9ला बॅटिंग करता आणि लालू राजपूत होता त्यासोबत गेलो. नंतर सगळे बघायला मिळाले आणि माझ्या बाजूला कोण सगळे माहितीचा एकही पत्र खोटं नाही सांगत, खरं सांगतोय. मठाचा प्रतिनिधी नाही, लोकसत्तेचा प्रतिनिधी नाही, माहितीचा मी एकमेव. आणि द्वारकांत संतगिरी होते, हां गावस्कर होता, विश्वनाथ तर होताच, म्हणजे इंग्लिशवाला सगळे असतात. विश्वनाथ होता, हिंदूवाला, स्पोर्ट्सवाला, रामू होता, PTI वाला. आणि कधी नाही ज्याचा मेन गेम क्रिकेटशी द्रव नाही संबंध नाही असा आमचा बामू अल्बुकर्क इग्नेशियस, तो मॅचला आला. म्हटलं अरे बामू किधर आहे, हे बाकी नाही आहे, हे वाक्य नाही आहे रे तू. आणि लक्ष्मी काय म्हणतात, माझ्याकडे हिंदीचं पुस्तक मी घेऊन, मला काय बुद्धी द्यायला माहीत नाही, इंडियन क्रिकेटचं पुस्तक मी नेहमी कॉलेजमध्ये असल्यापासून घ्यायचं होते, ते मला काय बुद्धी मी उचललं, सहज पिकअप केलं. हां, आणि घेतला आणि गेलो. म्हणता हे सला क्या कवर ड्राईव्ह मारता, हे मानून नाही रे बाबा शरद. आम्ही दोघे बाजला, कारण तो पेपर्सला मी आला मारले सेंचुरी. आणि मयूर माझा पुन्हा तो सचिन बरोबर खेळलेला आहे शारदा संघा. सर माझं लक्ष तिकडे, म्हणजे जो जी ब्लॉक आहे ना तिकडे सर आणि शारदा संघ, मला अमोल पण होता, सगळी होती. तर म्हटलं हे झालं सगळं झालं. सर गेलो सरांकडे,
सरांनी दिली मुलाखत वगैरे सगळं झालं. आचरेकर सांगले म्हणजे काय सांगितलं आमचा विद्यार्थी ना सेंचुरी मार्ट वगैरे. नंतर गेलो ऑफिसला. मामा म्हणलं अरे क्या खाणे काय की नाही. तेव्हा लंच बॉक्स असायचा म्हणजे एक वडा शिळा एक केळं किंवा ऑरेंज असा बॉक्स लंच म्हणायचा. अरे नहीं पेट भरा यार अभी 10 बजे तक काम करने का है, तुझे भी करने का मुझे भी करने का. चलो म्हणते सबका ऑर्डर होता. क्या मांगता है. इडली मांगता है. इडली तू चिंता मत भूक लगे तो खा. इडली सँडविच टाक. त्याने खाला डोसा आणि कॉफी पाहिजे. नंतर टॅक्सी पकडायची आणि डायरेक्ट पेपरेसला. तर मी एकदम जोशात होतो. अरे सचिन कारण मी स्कूल पण बघतो ना. स्कूलच्या सगळ्या मॅच बघायचो म्हणजे सगळ्या बघायचो कारण माझा पुतण्या म्हणजे मयूरच्या हाताखाली सचिन खेळलेला आहे. तर ते बघायला का आणि तिथून काय शिवाईपाला मॅच ना आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतर चालत फुटपाथही नको बदलायला की डायरेक्ट पार्कात एंट्री. आणि मॅच कुठे तर आपलं माहिती बहुतेक इन्व्हेरिएबली एक तर बेंगॉलवर असायच्या किंवा बेंगॉल क्लब किंवा शिवाजीपाल जिमखाना. तर तिकडे असं आणि बघायचं. नंतर प्रॅक्टिसही बघायचं. ऑफिस बुडवायचं मी तेव्हा ऑफिस बुडवायचं चक्क माहिती नाही मॅच असला त्यांना माहिती आहे आता काय येणार आहे सांगायचं नाही. आजही पडतो बनवत आपलं ते ठीक आहे. आणि संध्याकाळी सचिन म्हणजे उत्साह एवढा ना तो दिवसा खेळायचाच परत बॉलिंग टाकायचा 7 वाजले तरी काळोख पोट आहे. एकदा झालं म्हणजे तो मला कळला आता हा येणार. तुम्ही घुसलोच आणि दमला. काय करताय तुम्ही हे अत्यंत चुकीचं वागताय. तो लहान आहे अजून अशी हे पब्लिक शब्द आहे हे बंद करा तुम्ही पहिला. तिथून अजित लांब होता. म्हटलं सरांना मी आता ते कशा मला वाटणार त्यांच्या घरी जाऊन मटण खाल्लेलं आहे. सरांच्या घरीच चालायचे हे पण नाही. ते सगळे ठीक आहे मी ऐकून घेतलं ठीक आहे आणि आपलं ते चालूच. तर असं आलं ते सगळं त्यामुळे आलं. सरांना विचारलं मग गेलो ऑफिसमध्ये जोशात एकदम. अरे सचिन नाही काय बघा शरद एवढा खुश. परेन शिवराम जांभळे आमचे न्यूज रायटर होते त्यांचे आणि ते कवी त्यामुळे रमेश तेंडुलकर त्यांची ओळख. म्हटलं हो आता जांभळे तुमची एक मदत पाहिजे. काय आता म्हटलं एवढी सेंचुरी मारली ते आईवडील काय आलं नव्हते पण कोणाची सरांची मला करता त्यांना लावला परेन शिवराम लगेच त्यांच्याकडे नंबर ना सरांना फोन लावला. आले सर तर त्या काही बातम्या मला अजित आला असणार बघायला इन्व्हेरिएबल आणि तो पोचला असणार कारण मला ऑफिसला येताना सर मी शरद कचरेकर बोलत आहे सचिन सिंचन. हां ते कळलं मला पण मी आता नाही बोलू शकत. तुम्ही असं करा रणजीतशी बोला म्हणजे सचिनच्या आई आई आली सचिनची आई आली ना. अरे मुलाखत परेन शिवराम म्हणता झालं काम पान ऐकला. म्हटलं बायलाईन देऊ नको मी सरकारी क्रीडामध्ये इकडून दे. आणि मस्त मजा करते माहिती आहे. मग तिथपासून चालू मग माझीची ओळख झाली. अजितने सगळं प्रोफाईल दिलं असं ते सगळं मग वाढतच गेला. तो न थांबणार चालूच नाही पण खूप मजा आली. आता आपण एक वेगळा एपिसोड करूया पत्रकारितेवरती आणि मुंबई क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपावरती. कारण तुम्ही मुंबई क्रिकेटचा हा सगळा प्रवास बघितलेला आहे. आज तुम्ही इकडे कट्ट्यावरती आलात म्हणजे खरं तर आज मी तुम्हाला आधी नाक्यावरती भेटलो आणि मग कट्ट्यावरती घेऊन आलो. त्याच्यामुळे मजा आली एपिसोडला. नाही मलाही आवडेल म्हणजे मी बघतोच आहे म्हणजे कधी बोलवत आहे आणि 2 भागात म्हणजे अनभ्य लाभच आहे ना म्हणजे मजा आली फार मजा आली. आणि तुमचा तर त्याला फॉलोईंग भरपूर आहे. मी आवडीने बघतो आणि मला सर्वात आवडला मी अमोलला म्हटलंय म्हणजे तू म्हटलास तसा यांचा आवडलाच मला जतीनचा आवडला पण सर्वात आवडला मला शिशिर हातकंगडीचा. शिशिर हातकंगडीला जे म्हणतात की मराठी बोला इतका सुखीच बोलला आहे मराठी त्याला हॅट्स ऑफ तुफान. म्हणजे मला आवडलेला म्हणजे अमोलही बोलला अमोल मुजुमदार नंतर आपले संजय मांजरेकरही बोलला पण शिशिर जे बोललाय ना फ्लुएंट मराठीमध्ये आणि एकदम एकदम मराठी म्हणजे प्युअर मराठी असं भेसळयुक्त नाही. त्याला हॅट्स ऑफ त्याच्यासाठी मराठीसाठी. बाकीच्या सगळ्यांनी दिलंच आहे म्हणजे पण मजा आली म्हणजे मलाही मजा आली. येस 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 धन्यवाद सर. आता आम्ही जो एपिसोड केला त्याच्यातनं तुम्हाला लक्षात आलं असेल की म्हणजे क्रिकेट जगणारा माणूस किंवा क्रिकेट जगलेला माणूस असं आपण यांना म्हणू शकतो. तर सर आम्हाला परत तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आजच्या भागात मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.